स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मी अनुराधा। तर चला करूया आजच्या दिवसाची सुरुवात। सगळ्यात आधी कशा आहात तुम्ही? मस्त आहात ना? तर मस्तच राहा। चला, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आजच्या दिवसाची मी दुपारपासून सुरुवात करत आहे। आता वाजत आहेत 12। तर चला स्वयंपाकाची तयारी करत आहे। सकाळची सगळी कामं वगैरे करून झालेली आहे आणि आज मस्त स्वयंपाकाची तयारी करते। हे स्टूलवर होते ना, म्हटलं धुवायचे की नाही काहीच माहीत नव्हतं, पलकचे कपडे वगैरे। आता आली ती कॉलेजमधून, तर आता चेंज वगैरे केलं आहे बघा, रेडी होते। तर म्हटलं चला स्वयंपाकाची तयारी करून घेऊ, आज उशीरच झालेला आहे। पण म्हटलं हे बघा, रात्रीची चपाती वगैरे पडलेली होती, ती मी इथे आता मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे आणि मस्त छान अशी फोडणीची चपाती वगैरे बनवणार आहे। हे बघा, आणि मस्त खिचडी आणि कढीच बनवते आज स्वयंपाकामध्ये। तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया दुपारपासूनचं रुटीन। तर असं आहे, सकाळची सगळी कामं झाली, म्हटलं डेली रुटीन सकाळचं तर रोज नेहमी दाखवतच असते तुम्हाला सकाळी किती काय काय काम असतं। तर चला आज दुपारपासून सुरुवात करते, तर ते तुमच्यासोबत शेअर करेन। चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा। तर चला आज मस्त इथे खिचडी आणि कढी बनवून घेणार आहे। तर खिचडीसाठी तांदूळ वगैरे चेक करून घेत आहे मी। तसं त्याच्यामध्ये काहीच नाही आणि छान अशी मसूरची डाळ टाकून मी इथे बनवणार आहे। सिंपल तुम्ही येलो खिचडी बनवणार असेल ना तर मसूरची डाळ टाका, तर खूप टेस्टी अशी खिचडी लागते आपली। तर येलो खिचडीसोबत कढी खूप छान लागते खाण्यासाठी, गरमागरम तर खूपच छान लागते। तर आता सगळे येत आहेत, तर पलकही आली, यशही येणार आहे। तर मी तिला छास वगैरे आणायला सांगितली होती आणि एखादी दुधाची पिशवी। तर छासमध्येच मी कढी बनवणार आहे। नंतर मग तुम्ही त्याच्यात दही टाकू शकता किंवा मग स्पेशल दहीची सुद्धा बनवू शकता। तर आता खिचडी इथे बनवून घेत आहे कुकरमध्ये, कारण दुसरा छोटा कुकर वगैरे काही घेतला नाही। तर आता इथे खिचडी बनवून घेते मी। तर साधी आपली येलो खिचडी बनवणार आहे आणि कढीसोबत छान अशी येलो सिंपल खिचडी असते ती छान लागते। तरीसुद्धा मी त्याच्यात सगळं टाकून घेतलेलं आहे, कांदा, बटाटा आणि टोमॅटो टाकणार आहे आणि 2-4 हिरव्या मिरच्या कट करून त्याच्यात टाकलेल्या आहेत। तर त्याच्यानंतर छान असं जी फोडणीची चपाती वगैरे बनवेल ना, तर तुमच्यासोबत मी ती शेअर करते। आता ही खिचडी बनवून घेते मी। कढईत आधी तेल टाकून घ्यायचंय आपल्याला। अर्धा चमचा मी याच्यात राई टाकून घेते आणि मस्त अशी फोडणीची चपाती बनवते मी इथे। तर याच्यामध्ये आपल्याला म्हणजे 5 ते 6 चमचे शेंगदाणे घेतले। तुम्ही किती चपाती बनवताय फोडणीची त्याच्या क्वांटिटीनुसार तुम्ही शेंगदाणे आणि ते घ्या। आणि याच्यात तुम्ही जिरंसुद्धा टाका। मी किराणा वगैरे आणलेला आहे काल, पण अजून भरले नाही, म्हणजे काढलं नाही ते बॉटलमध्ये, म्हणून आता काही टाकलं नाही। आता काढत नाही मी पिशवीतून, आता फक्त इतकंच टाकते। राई टाकली थोडी आणि आता कांदा टाकून घेते। चपाती आता कांदा टाकून घेतलाय, छान याला असा परतून घ्यायचा गुलाबी रंगावर। शेंगदाणे छान तडतडू दिले, आता मिक्स करून घ्यायचं चांगलं। तर इथे चपाती मी मिक्सरमध्ये छान बारीक केली, त्याच्यातच आता मी इथे मिरची पावडर टाकून घेते। अर्धा चमचा हळद टाकून घेते आणि इथे धना पावडर पण टाकून घेते 1 चमचा। त्यानुसार मीठ टाकून घ्यायचंय, तुम्ही डायरेक्ट फोडणीमध्ये सुद्धा टाकू शकता मीठ वगैरे। यश आला आता स्कूलमधून आणि काय करतोय, गार्डलाईन बॉक्स वगैरे काढतोय। तर चला आता याच्यात कांदा वगैरे छान कलर चेंज झालेला आहे, तर याच्यात टाकून घेते, चांगलं मिक्स करून घ्यायचं इथे। आणि मग त्याच्यानंतर आपल्याला याच्यात कढीपत्ता वगैरे टाकायचा आहे। तुम्हाला आवडीनुसार तुम्ही सगळं यूज करायच्यामध्ये। छान कढीपत्ता वगैरे टाकला तरीही चालणार आहे, माझ्याकडे कढीपत्ता नाही आहे तर कोथिंबीर मस्त इथे टाकून घेतली आहे। 2 मिनिटं झाकून ठेवा। अगदी मस्त असं आपलं फोडणीची चपाती मस्त रेडी झालेली आहे। आता गॅस बंद करते आणि छान झाकून ठेवते। गरमागरम खूप छान लागतं, लोणचं पापड वगैरे याच्यासोबत तुम्ही मस्त खाऊ शकता। तर आणि मी लगेच ह्या साईडला आता इथे कढी बनवायची आहे मला। तर चला कढी बनवून घेते मी। आता हे चपाती पीठ वगैरे भिजलं होतं पण चपाती बनवली नाही, हे चांगलंच आहे, याच्यातच घेते। तर आता कढी बनवायची आहे, तर मी इथे छासचं पॅकेट मागवलं होतं, हे बघा छास टाकून घेतली याच्यात। तर याच्यात मी थोडंसं इथे 4-5 चमचे चण्याचं पीठ टाकून घेते आणि चांगलं मिक्स करून घेते। आता त्याचं पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण छासमध्ये, असं मिक्स झालं पाहिजे ते।
चला कढई ठेवून याच्यामध्ये आता तेल घेऊन घेते 2-3 चमचे मी इथे. याच्यात सगळं राई, जिरं, ओवा आणि मेथीचे दाणे सगळं मिक्स असतं याच्यामध्ये. तर हे आणलेलं होतं तर हेच टाकून घेते मी आता याच्यामध्ये 1 चमचा. 2-3 तेजपान टाकून घ्यायचे. अख्खी लाल मिरची पण टाकून घ्यायची आपल्याला. त्याच्यानंतर इथे दालचिनी आणि लवंगा घेतलेल्या आहेत. तुम्ही याच्यासोबत मिरे पण घ्या. माझ्याकडे आहे मिरे पण आता सापडत नाही आहे घाई असल्यामुळे. आणि लसूण पेस्ट बनवून घेतली ती टाकून घेतली. मिक्स करून घ्यायचं आणि छान असं गुजराती कढी बनवत आहे मी इथे. तर आता हे चांगलं याचा कच्चापणा निघाला की अद्रकचा याच्यामध्ये आपण हे मिक्स केलेलं आहे छास आणि चण्याचं पीठ ते टाकून घ्यायचं. छास खट्टी नाही आहे ना त्याच्यासाठी मी इथे थोडेसे टोमॅटोचे पीस कट करून टाकते म्हणजे थोडा खट्टापणा येईल कढीला आणि छान लागते मग. आता हे सगळं मिक्स करून घेते आणि याच्यात साखरसुद्धा टाकू शकता तुम्ही. पण आज मी काही साखर वगैरे नाही टाकणार याच्यामध्ये. गुळाचा खडा किंवा मग साखर. पण छान मीडियम फ्लेमवर मी इथे हिला उकळू देते. मीडियम फ्लेमवर उकळू द्यायची आणि नंतर मीठ टाकायचं त्याच्यामध्ये. आधीच जर मीठ टाकलं ना तर कढी आपली फाटते. तर त्याच्यासाठी उकळल्यावर नंतर टाकायचं. तर चला इथे परत कांदा आणि मिरची कापून घेत आहे भजीसाठी. त्याच्यानंतर भांडी वगैरे घासून घेतली. हे बघा दुपारचं जेवण वगैरे झालं आता. त्याच्यानंतर हे सगळं स्वच्छ करून घ्यायचं. सिंक भांड्यांचं ते सुद्धा अगदी स्वच्छ करायचं, क्लीन करायचं म्हणजे अगदी छान दिसतं. आणि अशा पद्धतीने भांडी इथे मी ठेवून दिलेली आहे. तर चला आता त्याच्यानंतर मी इथे काल किराणा घ्यायला गेली होती. म्हणजे घरातलं सामान महिन्याचं आपल्याला किती सामान लागतं किराणा घरातलं सगळं डाळी वगैरे सगळं काय काय आणायचं होतं ते घेऊन आलेले आहे. आणि म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करूया. तर मी कशा पद्धतीने किराणा वगैरे भरते महिन्याचा तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. काही गोष्टी आणते डेली यूजच्या जसे आपल्याला म्हणजे लागतात. काल हा किराणा करून आणलेला आहे. म्हणजे 1 महिन्याला माझा किराणा जास्त असतो, 1 महिन्याला कमी असतो. तर त्या हिशोबानेच मग साहित्य आधी घरी काय काय उरले ते बघून घेतलं आणि मग त्याच्यानंतर अशी लिस्ट बनवून घ्यायची किराण्याची. म्हणजे आपला जास्तीचं सामान वगैरे येत नाही. तर अशी किराण्याची लिस्ट बनवली ना तर आपल्याला काय काय घरात लागणार आहे आणि किती वस्तू कोणत्या आहे उरलेल्या काय आहे हे डबे चेक केले का नंतर मग जे लागणार आहे तितकंच फक्त साहित्य घेत आहे आपण. मॉल असतं आजकाल सगळीकडे. तर डी-मार्ट तर महाराष्ट्रात फेमस आहे पण आमच्या इथे नाही आहे डी-मार्ट. आम्ही आमचं असलं ग्लोबल मार्ट आहे तर म्हणजे बिग बाजारसारखंच असतं ते सगळे मॉल सारखेच असतात. तर तिथे गेलो होतो तिथून मी किराणा घेतला. तर ह्या महिन्याला इतकाच होता आणि बाकीचं गहू बाजरी तुम्ही म्हणाल ना तांदूळ हे सगळं महिन्याचं म्हणजे 2-3 महिने हे भरलेलं असतं. म्हणजे गहू 1 क्विंटल आणि गव्हाची आपली तांदळाची जी गोणी असते ना 25 किलोची ती एक आणलेली असते. तर ते 2-3 महिने तसं निघतं. तर ते किराण्यामध्ये ॲड नाही होत. ते एक्स्ट्रा आणलेलं असतं वेगळं. जसं संपतं त्या हिशोबाने मी आणते. आणि तेलाची आमची 15 लिटरची कॅन असते. तर आणि हा बाकीचा जो आपला रेग्युलर जो राहतो किराणा तो आहे. तर हा बघा. तर इथे महिन्याचा आपल्याला किती वस्तू लागतात. बाकीच्या वस्तू होत्या बाकीच्या संपल्या होत्या. जितक्या संपल्या तितक्याच मी आणलेल्या आहेत बाकीच्या. तर ही 4 किलो साखर लागते महिन्याची. तर मिठाची पिशवी वगैरे आहे. चण्याची डाळ आहे. इथे तुरीची डाळ आहे. ही मठाची ही मुगाची डाळ आहे. हे बघा किती चांगलं. आणि एक कठोरसुद्धा घेऊन आले आम्ही. याला कठोर म्हणजे डाळी वगैरे मिक्स डाळ आहे. आणि हे चवळी वगैरे बाकीचे चणे वगैरे सगळं होतं घरामध्ये. चण्याची डाळ पण आणली आहे आणि हे बेसन पीठसुद्धा घेऊन आलेली आहे मी पॅकेट. आणि हे मैदा आहे. मैद्याचं हे 1 पॅकेटवर 1 फ्री असतं. आणि रवासुद्धा. तर हे शक्तीचं असतं फ्री 1 1+1 असतं. तर तेही आपल्याला म्हणजे स्वस्तामध्ये पडतात. तर असं जे काही फ्रीचं असेल आणि वस्तू चांगली असेल तर तेच घ्यावं. म्हणजे कसं आपल्या महिन्याचं थोडं बजेट आणि आतासुद्धा खूप महागाई झालेली आहे. तर मग थोडं फ्रीचं सामान जे असेल ते आपण जास्तीत जास्त प्रयत्न करायचा घेण्याचा. चहा पावडर मी ताजाचीच वापरते नेहमी पहिलेपासून. हे आणि मग हे येतं
मसाला ताजा चिची, ही मसाल्याची आहे आणि ही सिंपल आपली जी असते. मग दोघं मी यावेळेस एक हे आणि एक हे घेतलं. अर्धा किलोचं चहा पावडर. हे 1.5 महिना 2 महिने म्हणजे 1.5 महिना तरी जाते. अर्धा किलोची आहे. शेंगदाणे आहे. ही छिलकेवाली डाळ आहे मुगाची. आणि हे घी घेतलेलं आहे. आम्ही पतंजलीच्याच वस्तू वापरतो, तर पतंजलीचंच घी वगैरे आहे. मिठाची पिशवी, ही पेस्ट बघू शकता तुम्ही, पतंजलीचीच पेस्ट वगैरे आहे. ती पेस्ट वापरते. मग ह्या ज्या आपल्या रेग्युलर वस्तू आहेत, तेलाची बॉटल वगैरे आहे आणि आंघोळीचे साबणं वगैरे आहेत. हे सगळं माझं जे आहे हे पतंजलीचंच असतं. आपल्याला नेक्सोचं लिस्ट आहे आणि हे राई वगैरे सगळं बिस्किटं वगैरे. तर ही लिस्ट मी आता चेक वगैरे करून घ्यायचं. कधी पण आपण किराणा भरला ना, तर जी लिस्ट ते लोक बनवून देतात घरी येऊन, सगळ्या वस्तू चेक करायचे. एक एक क्वांटिटी किती आहे, किती डबल तर नाही आहे. 1-2 वेळा असंच डबल निघालेलं, तर हे कधी पण चेक करून घ्यायचं, हे जरुरी असतं. तर अशा पद्धतीने सगळं बारीक सारीक हे बघा. जे काही मसाले लागतात, मग काही थोडंफार कधी कधी रेसिपी असतात तर त्याच्यासाठी मसाले वगैरे लागत असतात, अख्खे मसाले. तर बाकीचे होते, बाकीचे हे 1-2 वस्तू जे संपले मी छोटे छोटे पॅकेट आणत असते. जसं लागलं त्या हिशोबाने असतं. 1 महिन्याला कमी आणि 1 महिन्याला जास्त असं माझा किराणा असतो. तर अशा पद्धतीने सगळं आणलेलं आहे. तर आता मी हे सगळं ठेवते आणि माझ्याकडे काही छोट्या बॉटल वगैरे नाही आहे, तर मी इथे डब्यांमध्येच हे डायरेक्ट पिशवी ठेवत असते. आणि आपल्याला कडधान्य टिकवायचं असेल ना, तर ते एका अशी ही जी बॅग असते याच्यामध्ये ओतून घ्यायचं. आता ही मी मुगाची डाळ आहे छिलकेवाली, पण याला एका कॅरी बॅगमध्ये टाकते आता. तर अशा पद्धतीने सगळं आणून घेतलेलं आहे. आणि ही केचपची बॉटल आहे, टोमॅटो केचप घेतलेलं आहे. बाकीचं होतं पाऊच, तर बिस्किटं वगैरे हे सगळं असं लहान सहान गोष्टी जे तेजपान वगैरे हे छोटे छोटे मसाले वगैरे लागतच असतात. हिंगाची डबी वगैरे जे आपल्याला नेहमी लागतं. बारीक काही थोड्याफार गोष्टी असतात छोट्या मोठ्या, तर काही रेसिपी वगैरे बनवतात तर 1-2 क्वांटिटी तुमची माझी सेमच असेल, प्रत्येकाला लागतात. ह्या सगळ्याच गोष्टी लागतात. काही म्हणजे दर महिन्याला नाही आणत असतो आपण, ते कधीमध्ये आणतो. तर अशा पद्धतीने किराणा वगैरे लिहून घ्यायची आधी लिस्ट. तुमच्या घरात किती सामान उरलेलं आहे आधी तो चेक करायचा. त्यानंतर मग लिस्ट बनवायची, म्हणजे काय उरलेलं आहे आणि काय नाही आणायचं, काय किती उरलेलं आहे, त्याची क्वांटिटी किती आहे त्यानुसार लिस्ट बनवून घ्यायची आहे. आणि एका नोटबुकमध्ये मी सगळे धान्य कडधान्य लिहून ठेवलेले आहेत आणि सगळं लिहिलेलं आहे. आणि इथे पोहे वगैरे आणलेले आहेत. 1 किलो पॅकिंगच पोहे वगैरे घेते. लूज पण घेते मी कधी कधी, पण चांगले वाटले तरच घेते. यावेळेस काही मला बरोबर नव्हते वाटले लूजवाले, तर मी ते काही घेतले नाही, पॅकेटच घेतलेलं आहे इथे. आणि हे मागच्या महिन्याचं माझे थोडेफार पॅकेट्स वगैरे उरलेले आहेत ते मी काढून घेत आहे वर, म्हणजे आधी ते वापरायचं आणि जे आत्ता फ्रेश आणलेलं आहे ते खाली ठेवायचं. तर या पद्धतीनेच करायचं, म्हणजे आपलं खालचा मागचा किराणा तो खालच्या खाली न राहता, खालच्या खाली राहिला की मग तो खराब वगैरे होतो, त्याला कीड वगैरे लागते. म्हणून तो वर काढून घ्यायचा आणि आत्ता आणलेला हा व्यवस्थित तिथे ठेवायचा, म्हणजे जो पहिला उरलेला आहे तो वापरला जातो आणि आत्ताचा तसाच राहतो. तर या पद्धतीने आता हे सगळं मी याचे ठेवून घेते. आणि हे बघा, तुम्हाला दाखवत होते मी कठोर मी कसे स्टोअर म्हणजे करून ठेवते महिनाभर. आता याला कीड नको लागायला, कारण इकडचं वातावरण दमट आहे, तर इकडे धान्यांमध्ये लगेच कीड वगैरे लागते. तर मी बोरिक पावडर अशी आणून ठेवते आणि ती आपण धान्यामध्ये टाकून घ्यायची. अशी मोठी पिशवी घ्यायची, तुमची बरणी असेल, बॉटल असेल तर त्या बॉटलमध्ये होता तुम्ही, त्याच्यात ओतण्याआधी त्याच्यात पावडर वगैरे लावून घ्या, बोरिक पावडर त्याला, आणि मग बॉटलमध्ये भरून ठेवा. तर काहीही कीड लागत नाही आणि काही बघायची जरूर नाही तुम्हाला. महिनाभर जे पुरतं तितकं संपणार तोपर्यंत. तर अशा पद्धतीने त्याच्यात बोरिक पावडर वगैरे लावून घेतली आणि ठेवून घेतलेलं आहे. तर आता इथे कॉल आलेला आहे आमच्या नणंदबाईचा, तर मी त्यांच्याशी बोलून वगैरे घेते. त्याच्यानंतर बाकी सगळं सामान त्या डब्यात भरलं. बाकीचं हे बघा, साबणं वगैरे आणि पावडर वगैरे जी असते ती अशा पद्धतीने वेगळा डबा केलेला आहे त्याच्यासाठी. कारण आपण कडधान्यानं वेगळ्या याच्यात जर साबणं वगैरे वॉशिंग पावडर वगैरे ठेवली ना, तर त्याचा स्मेल येतो. तर वेगवेगळ्या डब्यांमध्ये करायचं.
धान्य वगैरे वेगळ्या डब्यामध्ये आणि काही डाळी सळीसाठी वेगळा डबा आहे बघा. अशा पद्धतीने बोरिक पावडर वगैरे मी लावून घेते. तुरीची डाळसुद्धा मागच्या महिन्यात खराब झाली होती, तर तिलासुद्धा मी इथे बोरिक पावडर वगैरे लावून घेतली आहे. जे आपण धान्य धुवू शकतो ना त्याला बोरिक पावडर वगैरे लावायची. बाकी धान्य जे धुवायचे नसतात त्याला नाही लावले तरी ताईंनो मैत्रिणींनो, तर अशा प्रकारे मी किराणा वगैरे भरत असते. तर सगळा किराणा वगैरे भरून झाला आहे आणि छोट्या छोट्या बरण्या वगैरे काही नाही आहे. तर हे आपलेच असे लग्नामध्ये खूप सारे डबे तुम्ही बघू शकताय. माझ्या मागच्या साईडला इतके सगळे असे डबे आलेले होते. तर हेच डबे माझे आहेत आधीपासून, पण सगळ्या स्टार्टिंगला मी घेतलेले काचीच्या बरण्या वगैरे, पण ते काय हात लागला की मग 1-2 वेळा अशाच फुटल्या 5-6 घेतलेल्या. मग त्याच्यानंतर बरण्या वगैरे काही घेतल्या नाही. आणि प्लास्टिकच्या पण एकदा घेतल्या होत्या, पण त्या कशा हे होऊन जातं, नंतर खराब होऊन जाते काही दिवसांनी. तर त्याच्यामुळे मग हे डबे होते ना, मग नंतर बंदच केलं. मग याच्यातच ठेवते मी फक्त मिठाला आणि चहा पावडरला तेवढी आहे. प्लास्टिकचे 2च आहेत. आणि घर तर आता साफ केलं होतं, पण आता एकदा अजून किचन वगैरे साफसफाईला काढेल. डबे वगैरे तर मधून साफच केलेले आहेत. आत्ताच सगळे कामं वगैरे आवरून झाले होते. तर हे सगळं किराणा वगैरे पॅक केलेलं आहे मी. डब्यांमध्ये असेच पॅकेट वगैरे ठेवावं लागतं आणि ते पॅकेट वगैरे ठेवताना त्याच्यामध्येच मी बोरिक पावडर वगैरे टाकून देते. हे तुम्हाला सांगितलंच. तर अशा पद्धतीने किराणा वगैरे भरते आणि आपण थोडंफार फ्रीचं एकावर एक फ्री. मग असे जे काही वस्तू असतील पण क्वालिटी बघायची चांगली आहे की नाही. मग आपण स्वस्तच्या याच्यात घ्यायला जाणार आणि मग ते खराब होणार, त्याच्यापेक्षा अशा पद्धतीने भरत असते. आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल. चॅनलवर तुम्ही सगळेजण नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. ताईंनो, तुमचा सपोर्ट असाच कायम राहू द्या आणि छान छान व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नवीन नवीन नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर भेटत राहते. चला आजचा व्हिडिओ इथे जॉईन करते आणि आता थोडासा झाडू वगैरे मारून घेते. संध्याकाळ झालेली आहे आणि व्हिडिओसुद्धा अपलोड करायचं राहिलं होतं. आज पण नाही बनवलं आणि काल पण टाकला नव्हता मी व्हिडिओ. तर चला, तर नक्कीच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जरूर व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. शेअर